नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातून धडा क्रमांक 15 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे असे जगावे. असे जगावे या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. असे जगावे ही एक कविता आहे आणि कविता अभ्यासण्यापूर्वी आपण कवींचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया. सगळ्यांनी पुस्तकाचं पान क्रमांक 70 काढायचं आहे. पान क्रमांक 70 वरती तुम्हाला कविता आहे असे जगावे आणि कवितेच्या खाली तुम्हाला ह्या कवींचा परिचय दिलेला आहे. असे जगावे या कवितेचे कवी आहेत गुरु ठाकूर. यांचा जन्म 1968 मध्ये झालेला आहे. गुरु ठाकूर हे प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. नटरंग, अगबाई अरेच्चा, घर दोघांचे, टाइमपास यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन केलेलं आहे. आता हे जे चित्रपटांचे नावं दिलेले आहेत हे तुम्ही सगळ्यांनी चित्रपट नक्कीच पाहिलेले असतील, कारण की या चित्रपटांमधील सगळीच गाणी हे गीत जे आहेत ते गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आहेत आणि ते गीत अत्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. आता आपण कवी गुरु ठाकूर यांच्या कवितेचा आशय काय आहे ते आपण संक्षिप्त रूपाने जाणून घेऊया. ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात. संकटांचा हसून सामना करावा, तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश कवीने प्रस्तुत कवितेतून दिला आहे. तर आता आपण कविता अभ्यासू. ह्या कवितेच्या माध्यमातून कवीने संकटाच्या वेळेस रडत न बसता त्याच्याशी चार हात करून त्याचा सामना करून आयुष्यामध्ये पुढे कार्य करत राहून ह्या आयुष्याचं सफलता रूपी जीवन आनंदाने अनुभवावे असे कवी आपल्याला सांगत आहेत. आता आपण कविता वाचून घेऊया. असे जगावे. ऐका, वाचा, म्हणा. कवी म्हणतात, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, ए आता बेहतर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मग अशा या सुंदरशा कवितेमध्ये कवीने आपल्याला सुंदर असे आशय सांगितलेला आहे आणि तो आशय म्हणजेच जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. कवी आपल्याला सांगत आहेत की असे जगावे. असे जगावे म्हणजे कसे जगावे, जीवन कसे जगावे हे सांगत असताना कवी म्हणतात की जीवन आपण असे जगावे जसे आपण छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. अत्तर आवडते की नाही सगळ्यांना? सेंट मारतात ना, कुठे बाहेर जायचं असेल तर किती छान छान कपडे घालतात, त्याच्यावर छानपैकी अत्तर लावतात. अत्तर आपण कुठे लावतो? आपल्या छातीवरती लावतो की नाही? मग तसेच इथे कवी काय म्हणतात, आव्हान. आव्हान म्हणजेच काय? संकट,
दुःख, मग हे संकट किंवा दुःखांचा वार आपण आपल्या छातीवर घ्यायचा असतो, त्याला पाठ नाही दाखवायची. आता छाताडावर आव्हान घेणे, लावून घेणे, म्हणजेच आव्हानांच्या आपण समोर जायचंय. आपण पाठ दाखवून त्या संकटांपासून पळून नाही जायचं, तर त्या संकटांचा आपल्याला सामोरे जायचं आहे. मग हे सांगत असताना कवी म्हणत आहेत की ज्याप्रमाणे आपण आपल्या छातीवरती अत्तर लावतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणारी जी काही संकट आहेत, आपल्या जीवनामध्ये जे काही येणारे आव्हान आहेत, त्यांना सुद्धा आपल्या निधडक छाती उघडी दाखवून त्यांना आव्हानांना जसं आपण अत्तर प्रेमाने लावतो, तसं त्या आव्हानांचा पण आपल्याला आनंदाने स्वीकार करायचा आहे. आणि कवी पुढे म्हणतात, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर अशा ह्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊन दे, कितीही दुःख येऊन दे, तर त्या दुःखांचा आपल्याला बाऊ नाही करायचं आहे. तर आपल्याला डोळ्यात डोळे घालून नजर रोखुनी नजरेमध्ये, म्हणजे त्या संकटाच्या वेळेस, आव्हानांच्या वेळेस, संघर्षाच्या वेळेस आयुष्य जगताना आपल्याला त्या संकटांच्या नजरेमध्ये नजर ठेवून, डोळ्यात डोळे घालून त्या संकटांना प्रत्युत्तर करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पुढे कवी म्हणत आहेत, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आंधळी तारे, तारे म्हणजे कोणते तारे? आकाशातले तारे. आता बघा, आकाशामध्ये वेगवेगळे तारे असतात, ग्रह असतात की नाही. मग कोणते कोणते ग्रह असतात? शनी असतो, मंगळ असतो, बुध असतो की नाही. मग असं म्हटलं जातात की आपल्या जीवनामध्ये हे जे ग्रहमान असतात ना आकाशातले, ते आपल्या जीवनावरती खूप परिणाम करत असतात, असं आपला आंधळा विश्वास असतो. तर आपण काय करतोय, आपल्या बघा घरामध्ये जे आपले पूर्वज असतात ना, त्यांचा फार अशी श्रद्धा असायची. त्याला आपण श्रद्धा म्हणणार का? नाही. काय म्हणणार त्यांना आपण? अंधश्रद्धा. अगदी बरोबर. मग बघा, आपण ह्या ग्रहताऱ्यांच्या नको त्या गोष्टींमध्ये अडकतो आणि ह्या ग्रहताऱ्यांना आपण घाबरतो की आता माझ्या कुंडलीमध्ये कोणत्या ग्रहाने आक्रमण केलेले आहे? शनीने, मंगळने. माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुंडलीमध्ये शनिदेवाने, म्हणजे शनी या ग्रहाने, मंगळ या ग्रहाने आक्रमण केलेले आहे, म्हणून माझ्या जीवनातील सगळ्या गोष्टी बदलत आहेत, अशी भीती आपण बाळगतो. मग कवी म्हणतात की अशी कोणतीही आंधळी ताऱ्यांची, ग्रहताऱ्यांची भीती बाळगायची नाही. आणि नको गुलामी नक्षत्रांची, अशा ग्रहताऱ्यांची, कोणत्याच नक्षत्रांची आपल्याला गुलामगिरी स्वीकारायची नाही. म्हणजेच इथे कवीला आपल्याला सांगायचं आहे की आपण काय करतो? अंधश्रद्धा ठेवतो आणि ह्या ग्रहताऱ्यांच्या नको त्या अविवेक बुद्धीमध्ये अडकून जातो आणि ह्या आंधळी भीतीमुळे आपण ग्रहताऱ्यांचे गुलाम होतो. म्हणून बघा, कोणी सांगतात, घरातले सांगतात, अरे तुझ्या कुंडलीमध्ये ना शनी ग्रह आलेला आहे, त्यामुळे तू आता काय कर, शनिवारची उपास कर, तापास कर, मारुतीची पूजा कर, म्हणजे मग तुझ्या जीवनातील हे आलेले ग्रहमान बदलून जातील. आता कोणी म्हणतं तुझ्या जीवनामध्ये, कुंडलीमध्ये मंगळ ग्रह आलेला आहे, म्हणून तुझ्या जीवनावरतील ह्या विपरीत घटना घडत आहेत. मग अशा ह्या आंधळ्या ग्रहताऱ्यांच्या, नक्षत्रांचे गुलामगिरी आपल्याला स्वीकारायची नाही. आपण कोणत्या युगामध्ये जगत आहोत? आपण आता आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत आहोत. आता आपल्या जीवनामध्ये जसे सुख येतात तसेच दुःख पण येणार आहे की नाही. मग जेव्हा आपण सुखाचा आनंदाने स्वीकार करतो, त्याचप्रमाणे आपल्याला दुःखांचा सुद्धा आनंदाने स्वीकार करायला पाहिजे. ज्यावेळेस संकट येतात, दुःख येतात, तेव्हा आपण विनाकारण अंधश्रद्धाच्या आहारी जायचं नाही. आपण अशाच ग्रहताऱ्यांच्या किंवा नक्षत्रांची भीती न बाळगता त्यांच्या गुलामीगिरी पत्करायची नाही. आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची. मग बघा, आयुष्यामध्ये कितीही संकट येऊन दे, कितीही दुःख येऊन दे,
त्या दुःखांशी आपल्याला सामना करायचा आहे, त्या संकटावरती आपल्याला मात करायची आहे. आणि हे संघर्षमय जीवन जगत असताना, संघर्षमय आयुष्य जगत असताना त्या संघर्षांचे आपल्याला 4 हात करायचे आहेत, 2 हात करायचे आहेत. आणि हे संघर्षमय जीवन जगत असताना सुद्धा आपल्याला चैन करावी स्वप्नांची, म्हणजे हौस-मौज करायची. आपण जे स्वप्न पाहतो, जे उद्देश आपल्या जीवनाचे असतात, जे ध्येय आपल्या जीवनाचे असतात, ते ध्येय पूर्ण करण्याची हौस मौज मजा आपण नक्कीच करावी. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. मग बघा, कितीही जीवनामध्ये दुःख येऊ दे, पण ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि त्याला माहिती आहे की आता हे संकट किती काळ राहणार आहे. ज्याप्रमाणे बघा, दिवस आणि रात्र होत असतात की नाही, हे दररोजचं हे चक्र असतं. मग अंधारानंतर म्हणजेच काळोखानंतर सकाळ होणार आहे. मग हे अंधार म्हणजेच काय किंवा काळोख म्हणजेच काय, दुःख. आणि सकाळ म्हणजेच काय किंवा पहाट म्हणजेच काय, सुख. मग ज्याप्रमाणे दिवसानंतर रात्र होते आणि रात्रानंतर दिवसा होते, म्हणजे अंधारानंतर किंवा काळोखानंतर पहाट होते, पहाटनंतर पुन्हा अंधार होतो, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे आपलं जीवनचक्र चालूच राहणार आहे. मग ह्या जीवनचक्रामध्ये जेव्हा आपण सुखामध्ये त्याचं सहर्ष स्वागत करतो, तसंच दुःखामध्ये आपल्याला विश्वास असला पाहिजे, दांडगी आपली इच्छाशक्ती असली पाहिजे की ह्या दुःखामधून सुद्धा मी बाहेर पडणार आहे. आणि ज्याचा आत्मविश्वास अटळ असतो, ज्याचा आत्मविश्वास दांडगा असतो, त्याला त्याच्या संकटाच्या वेळेस असे अनेक मार्ग मिळत असतात. मार्ग तयाला मिळते सत्तर. सत्तरचे अर्थ आपल्याला घ्यायचे की अनेक विविध मार्ग त्याच्यासमोर उभे असतात. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर अशा वेळेस कितीही संकट आले तर आपण डोळे आपले पाण्याने डबडबवायचे नाहीत, रडत बसायचं नाही. उलट त्या संकटांची नजर मिळवायची आणि त्यावेळेला डोळ्यात डोळे घालून त्याला उत्तर द्यायचंय, प्रत्युत्तर द्यायचंय. आयुष्याला आपल्याला सांगायचंय की किती संकट येऊन दे, मी घाबरणार नाही, मी रडणार नाही, उलट मी प्रयत्न करणार. माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाने मला नक्कीच माझ्या या संकटाच्या ह्या संघर्षाच्या जीवनामध्ये मला नक्कीच मार्ग सापडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या कवितेतील ओळी समजून घेतलेल्या आहेत. आता या कवितेच्या ओळीतील कठीण शब्दांचा अर्थ आपण पाहूया. चला तर आपण कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊया. शब्दार्थ: छातडावर, छातीवर. आव्हान: प्रतिकूल परिस्थिती, संकट. रोखुनी, खेळून, थेट पाहत. गुलामी, दास्य. नक्षत्र, ग्रहतारे. भिडताना, सामोरे जाताना, स्वीकारताना. दांडगी, बळकट, जबरदस्त. मार्ग, रस्ता, वाट. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या ह्या भागामध्ये आपण कवीने सांगितलेला आशय समजून घेतलेला आहे की कवी आपल्याला जीवनामध्ये कधीही निराश न राहता आशावादी दृष्टिकोन ठेवून जीवनात येणाऱ्या संकटांबरोबर आपण सामना करून हसत हसत या संकटातून बाहेर पडू शकतो. हा आत्मविश्वास जर दांडगा असेल तर आपण दुःखांशी 4 हात नक्कीच करू शकतो. ही कल्पना कवीने इथे आपल्याला सांगितलेली आहे. कवितेतील पुढील ओळींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु कवितेच्या पुढील भागात. धन्यवाद.